नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, मागे आपण व्हिडिओ टाकला होता तणनाशकाची फवारणीचा। तर आज आपल्या तणनाशकाच्या फवारणीला 4 दिवस कंप्लीट होऊन 5व्या दिवसाची सुरुवात आहे। तर आज आपण त्यांच्या शेतामध्ये पाहू शकता की तणाची काय अवस्था झाली आहे। तर आणि हे पाहून घ्या तुम्ही की तण हे 4थ्याच दिवशी तिकी हे पूर्णपणे पिवळी पडून आणि वाळत आहे आणि बाकीचे सर्व तण हे पिवळे पडले आहे आणि इथून 8 दिवसांनी सर्व तण हे मरून जाईल। मेल्यानंतर आपल्याला याच्यावर डवऱ्याची पाळी घ्यायची आहे आणि डवऱ्याची पाळी घेऊन आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आपले काका ज्यांनी हे तणनाशक वापरले आणि त्यांना रिझल्ट काय भेटले, तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार काका। नमस्कार। कसे वाटले काका रिझल्ट तणनाशकाचे? चांगला वाटला। तण चिमून राहिलं ते। हां 4-5 दिवस झाले मारायला। हां चांगला औषध आहे। हां पिवळं पडलं सगळं तण पडलं पुरं। 8 दिवसात खतम होऊन जाईल आता हे। तर दादा, तुम्ही ह्या तणनाशक पाहायला आले, काय वाटले तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट चांगला आहे ना तणनाशक। पिवळं पडलं सर्व तण? सबन मोर राहिलं। हां तर शेतकरी बंधूंनो, तणनाशकाचा तर आता झाला। आता आपल्याला करायचं आहे दुसरं फवारणी व्यवस्थापन। तर दुसरं म्हणजे पहिलंच फवारणी व्यवस्थापन म्हणू आपण त्यात। पहिलं फवारणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे 25 ते 30 दिवसाच्या अंतराने। आता सध्या हे जर भुईमुग पीक पाहिलं तर 25 ते 30 दिवसाची याची अवस्था आहे। यामध्ये पहिलं फवारणी व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला जर तुरतुळा मावा काही दिसत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, थायमॅथॉक्झोन प्लस लॅम्बडा, जे मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे अवेलेबल आहे, जसं अलिका आहे, बूस्टर कंपनीचं रेज आहे, आणखी बऱ्याच कंपनीचे आपल्या हे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरला भुईमुग पिकाची तणनाशकामुळे शॉक बसते व त्याची वाढ बरोबर होत नाही। तर वाढ आणि फरदळीसाठी आपल्याला दमन कंपनीचे बायोस्टिम्युलंट येते सेलिलिओ 001 म्हणून, तर हे वापरायचं आहे 20 ग्रॅम प्रतिपंप। याने काय होईल, तुमच्या भुईमुग पिकाची वाढ, फरदळ आणि मुळांची सुद्धा वाढ या प्रॉडक्टमुळे होईल। आणि त्यानंतर तिसरं जे घ्यायचं आहे आपल्याला जैविक बुरशीनाशक व्हॅम म्हणून, व्हॅम मायकोरायझा, हे जैविक बुरशीनाशकसुद्धा आहे मित्रांनो आणि मुळांची वाढ करण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करते। तर हे मायकोरायझा घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही कोणताही घेऊ शकता, टाटा रॅलीचा रॅली गोल्ड घेऊ शकता किंवा कृषीटेक कंपनीचा मायकोझोल घेऊ शकता किंवा अन्य कोणतं असेल तरी घेऊ शकता। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही हे बुरशीनाशक व्हॅम मायकोरायझा यूज करता त्यावेळेस त्याच्या पाठीमागे लिहिले असते 1 ग्रॅममध्ये 100 स्पोर, तर हे 1 ग्रॅममध्ये 10 स्पोर हे आपल्याला पाहायचं आहे। आणि हे जर असेल तर ते आपल्याला मायकोरायझा आपल्या भुईमुग पिकात वापरायचं आहे। तर हे झालं आपलं पहिलं फवारणी व्यवस्थापन। आणि दुसरं फवारणी व्यवस्थापन आपल्याला इथून 55 ते 60 दिवसांनी करायचं आहे। तर ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।